नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय। या 14 तारखेला रमण महर्षींची पुण्यतिथी येईल. तर 89 ते 50 हा त्यांचा काळ. आता तसा त्यांच्या उपदेशाविषयी उपदेश म्हणून इथे काही अभ्यास विशेष केला नाही. त्याचं कारण आहे ते महापुरुष फक्त इथे समोर बाजूला आणि असं समोर ठेवण्याचं कारणच ते आहे की थोडं तिथे जाईपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या भजन नाम संकीर्तन गुरुमार्ग असं सगळं करत शेवटी जाणार तिथेच, त्याच्या शंकाच नाही. त्याची ती थेट प्रतीक आहेत. त्यांचं सांगणं थेट आहे. आपण त्याच्यातलं काय बघता येईल ते बघायला हरकत नाही. फार पूर्वी एकदा रमणांच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल की त्यांचा मार्ग ध्यानाचा होता. विचाराला ते अत्यंतिक प्राधान्य देत असत. त्यांचं म्हणणं की ह्या सगळ्याच्या पुढेही म्हणजे जर नुकसान होत असेल तर अविचाराने होतं, तसाच फायदा सर्वात जास्त होत असेल तर विचाराने होतो. तेव्हा शुद्ध विचार हे माणसाच्या मुक्तीला अत्यंत जवळचं साधन आहे असं त्यांचं म्हणणं. आता विचार आपल्याला शुद्ध करताना किती अडचण येते हे शुद्ध विचार करतानाच लक्षात येतं. विचार करतो मनुष्य, ते काय चालूच असतात सारखे डोक्यात, पण ते शुद्ध नाहीत याची कल्पना यायलासुद्धा त्याच्याकडे एकदा बघावं लागतं. आणि त्यांचं स्वतःकडे, स्वतःच्या विचाराकडे, स्वतःच्या मनाकडे असं बघण्याचं जसं कृष्णमूर्तींचा एक मार्ग आहे. ते दोन्ही आपापल्या परीने हे ज्ञानमार्गी आहेत, हे तसे ज्ञानमार्गी आहेतच पण ध्यानमार्गी आहेत. तर त्यांच्या दृष्टीनं काही काळ असं शुद्ध स्वरूपाचं ध्यान झाल्यानंतर मग हे चित्त शुद्ध होईल. त्याच्यात आपल्याला शुद्ध प्रतिबिंब दिसेल आणि ते भगवंताचं थेट प्रतिबिंब प्रत्येकाच्या हृदयात त्याला दिसेल. एवढी व्यवस्था मुळातच आहे. आपण वेगळं काही करीत नाही. म्हणजे जसं पालापाचोळा काढून पाण्याचं तळं शुद्ध करावं तसा प्रकार आहे. तिथे आपण काही तळं निर्माण केलं नाही, पाणी निर्माण केलं नाही, फक्त पालापाचोळा काढून टाकला, ज्याच्यामुळे गढूळपणा मनाला आला, चित्ताला आला, या सगळ्याला आला, गेला. एवढं. त्यापेक्षा काही नवीन आपण करत नाही असं हे पटायला सोपं वाटणार आहे, पण अंमलात आणायला अत्यंत अवघड असलेलं असं स्वरूपाचं हे म्हणणं आहे. पण ते बरोबर आहे यामध्ये कधीही दुमत आजवर झालं नाही. अनुभवही तसंच सांगतो. तर फार वर्षापूर्वी एकदा त्यांचं काय आहे की रमणांच्या बाबतीत त्यांनी स्वतःहून अमुक एक काही करायचं असं म्हणून काही केलंच नाही. जे घडत राहिलं ते घडत राहिलं, ह्यापेक्षा काय नाही. लोकांनी तिथे हे बांधलं, तिथे येऊन ते राहिलं. नाही तर त्यांच्या दृष्टीनं स्कंदाश्रम किंवा काय जे भाव आहेत ते त्यांच्या दृष्टीनं पुरेसं आहे राहायला. जी उपासनेची त्यांच्या जागा होत्या त्याही तशाच होत्या. कोणी आणून दिलं तर काय खाता तर बाबा आणून दिलं तर खातो. कुठल्या कोण आणून देतं, देणारा देतो, नसेल दिलं तर मी खात नाही, पण नसेल दिलं तर खात नाही. ही दुसऱ्या बाजूची इतकी पक्की तयारी असल्यामुळं देणारा आणून देतोच, हे ठरलेलंच आहे. आपल्याला ती खात्री नसते म्हणून संग्रह करावा लागतो असं त्यांचं म्हणणं. आपल्याला दिलं का नाही वाटतं म्हणून आपण करायला जातो गोळा. मग ते आपणच गोळा केलेलं असल्यामुळं नेहमी अपुरं ठरतं. देणाऱ्याचं देणं कधीच अपुरं ठरत नाही, ते बरोबर प्रमाणात असतं. पण गोळा करणाऱ्याचं काहीही असलं तरी तर ज्यादा तरी होईल नाही तर कमी तरी होईल, काहीतरी होतं. म्हणून मनुष्य शेवटी असा शेवटचा रुपया खर्च करून गेला असं कोणी माणूस आपल्या पाहण्यात आहे का? पण सहज एक जाता जाता निघालं म्हणून रमणांच्याबद्दलचं म्हणून एक उदाहरण म्हणून आपल्याला रमणांचं देतो की असं एखादा मनुष्य आहे का की ज्याच्या आयुष्यात त्याचा शेवटचा शर्ट होता, त्या दिवशी तो फाटला, किंवा शेवटचा रुपया होता तो त्या दिवशी त्याने खर्च केला आणि तो गेला, बरं आहे आता मी येतो असं म्हणून तो गेला. असं कधी झालं आहे का? याचा अर्थ शिल्लक तरी राहतं, कमी वडती पडतं, काहीतरी होतं. शेवटी असंही झालेलं काहींच्या आयुष्यात आपण पाहिलं असेल की त्यांना काही कपडा लत्ता नाही, शर्ट नाही, आमकं नाही, हे नाही, काय पैसा नाही, काय जे असेल औषध पाणी काय कशाला काय असेल ते लोकांनी आणून मदत केली तेव्हा ते झालं वगैरे, म्हणजे कमी पडलं. आणि इकडे हे ठेवून जातात, त्याची निस्तरताना पंचायत होती आहे. तर हे दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे याचं कारण काय तर गोळा करणारे ते आहेत. भीती त्यांना आहे, संचयाची काळजी त्यांना आहे, म्हणून मग भगवंताचं काम तेवढं एक कमी होतं. तो म्हणतो ठीक आहे, इतकी कामं आपल्याला आहेत, हा आपलं काम करतो आहे, त्याला करू देत त्याला मुकट नाही ते. तर असं वाटतं
तेव्हा ह्याच्यासाठी लागणारी जी मानसिक तयारी आहे ती त्यांच्याकडून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यात ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते रमणांचं स्मरण हा त्यातला महत्त्वाचा भाग, की फार काही करू नये. म्हणजे जे समोर येणारं आहे ते करावं, पण ते केल्यानं होणार आहे अशा भ्रमातही असू नये. आणि आपलं काही चालणार नाही अशा स्वरूपाची जी भीती किंवा शंका आहे तिला कधीही चित्तात स्थान देऊ नये. आपलं चालणार, काय परिस्थिती असेल ती असो. आजार आला तर औषध मिळेल, आजार आला तर रोग आला तर त्याचं डॉक्टर मिळेल, ठीक आहे. आणि नसेल तर रोग होणार नाही. म्हणजे पैसा कमी असेल तर आपल्याला जेवढा अफोर्डेबल आहे, काय पैसा कमी आहे समजा, बघ कबूल असू शकतो, पण कमी पैसा असेल तर कमी पैशात जो रोगावर औषध मिळू शकतं तो रोग आपल्याला होईल, त्या रूपाने भेटून जाईल. प्रारब्ध तर भेटलं पाहिजेच, पण त्याला बरोबर लागू पडणारं तेवढं असणारं, तेवढ्याच किमतीचं असणारं औषध पण मिळू शकतं. कारण औषध आपल्याला माहिती आहे 5 रुपयालाही मिळतं, 25 रुपयालाही मिळतं, साधारण तेच औषध 50 रुपयाला मिळतं. म्हणजे आता हे काय बाहेर सांगायचं नाही, पण साधारण असं आहे. तर असं होऊ शकतं, पण ह्याच्यात आपल्याला खात्री लागते की जे आहे ते सांभाळणारा कोणीतरी आहे, तर तो सांभाळतो आहे, माझं काम मी करावं हे ठीक आहे. म्हणजे सामान्य प्रापंचिकाच्या दृष्टीनं याच्यामध्ये त्यांचं स्वीकारताना काही गोष्टी समोर जरूर असाव्यात अशा आहेत. तर त्याच्यातल्या ह्या आहेत की एक आत्यंतिक निष्ठा त्याच्यातली घेण्यासारखी आहे, की त्यांची ती निराकारावर आहे, अशा आत्मस्वरूपावर आहे. आपली गुरुवर असेल, ती दैवतावर असेल, एखाद्या मंदिरात असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी असेल तर आपली, पण ती आत्यंतिक असावी. मी तिथे आता गेलो आहे ना, मग आता आणखीन काही करायला नको असं वाटलं पाहिजे. ते तिथे गेलो आहे आणि काहीतरी अजून करायचं राहिले म्हणून आणखीन कुठं जावं असं काही वाटलं की तिथलं काहीतरी कमी पडलं आहे, आणि तिथलं काहीच कमी पडत नसतं, आपलं काहीतरी कमी पडलं आहे हे लक्षात ठेवायचं. रमण शिकणं म्हणजे एक प्रकारचं शिकण्याचा एक वेगळा अभ्यास आहे. रमणांचं कधी आपण फार त्या अर्थाने शिकलो नाही, आणि त्याचे दाखले पण त्यांच्या आजूबाजूला जी शेकडो माणसं येऊन गेली त्यांच्या जीवनात तशा स्वरूपाचे दाखले घडलेले आहेत. जे अगदी रेल्वेतली किल्लीसुद्धा मागे मी आपल्याला बोललो होतो, स्टेशनवर उतरले, घरी आले तर त्यांनी ते बॅगेज ठेवलं. आता आठवण झाली, फार वर्षापूर्वीची आठवण झाली म्हणून ते सांगितलं. ते सगळं बॅगेज त्यांना खोली सांगितली, ती खोली दिली, ते लगेच ध्यानाला गेले. ती वेळ झाली होती त्यावेळेची, त्यामुळे तिकडे गेले, सगळं उपासना करून आले, सगळं झालं आणि घरी आले. आणि त्यांना ते लक्षात आलं की खिशात हात घातला तर ती जे बॅगेज त्यांनी एक मोठी बॅग बरोबर घेऊन ते बॅगेज खिल्ली सापडे ना. आता पंचायत अशी आली की अंगावर जेवढे काय 2 कपडे होते तेवढ्यावर ते सगळं होतं बरोबर, पण ते अगदी प्लॅनिंगनं घेतलेलं होतं, आपल्यासारखेच असणार ते. तर ते प्लॅनिंगनं सगळं बरोबर घेतलं होतं. ते ब्रश असू दे नाही तर पेस्ट असू दे, हा बाहेर ते उघडायलाच काही मार्ग नाही तुमच्याकडे, आणि बॅगही आपल्यासारखीच भक्कम घेतलेली असणार. तर त्यामुळे तिचं काही पर्याय तिथे वस ठोकाठोक करून काय उपयोग नाही, ते आणखीन कॉम्प्लिकेटेड होत जातं. बरं, मोडण्यासारखी इतकी ती वस्तू साधी नसते, तर त्यामुळे ती वस्तू भक्कम घेतलेली आहे. त्यामुळे ती काही करायचं ते केलं की ती किल्ली आठवण. त्यांना नंतर म्हणजे त्यांना कळेल की आता काय करावं, म्हणजे ह्यांना अप्रोच व्हायचं, ब्राह्मणांच्याकडे अप्रोच व्हायचं, बाहेरच्या माणसांना विचारायचं का हे कुलूप तोडायचं काय. बरं, तिथे आता तोडायला तरी आपल्या घरात असलं काहीतरी असलं तर करायचं साहित्य तरी मनुष्यनिदान जसं ते काय सूर्या अमकं तमकं काय जे असेल ते शक्य घरातलं ते वापरतो तरी निदान, काय खेळा ठोकेल काहीतरी करेल, ती पण काही संधी नाही, बाजूला काही नाही. ही त्यांच्या काळातली गोष्ट स्वतःच्या. तर ते तसं झालं होतं. त्यावर ते त्यांच्या त्या खिडकी जी होती, त्या खोलीची खिडकी होती, ते म्हटलं आता रमणानं आपलं खिडकीतून प्रार्थना केली की बुवा हे आलो आहे, मी तुमच्याकडे आलो आहे, सगळं माझं ते काय झालं काय मला कळत नाही. जोडगा तो किल्ल्यांचं काही तिथं नाही, खिशात नाही कुठे, मला वाटेत शोधाशोध केली तिथं कुठं नाही. ते स्टेशनवरून आले होते म्हणून तिकडं जाऊन आले. ते येतानाच्या मार्गात कशातही कुठेही नाही, सगळे प्रयत्न मी केले, तासभर हैराण झाला. तर मला काही यात काही सुचत नाही आहे, मी फार तर जेवून खाऊन एखादी रात्र काढू शकेन, पण ही बॅग घेऊन मला परत जावं लागेल. याचं इथे तर काही मला होईल असं दिसत नाही, त्या काळात ती शक्यता काही त्यांना वाटे ना कुठली. तेव्हा आता याचं काय उत्तर असेल ते आपण द्या, ते हे त्यांनी प्रार्थना केली होती. आणि खिडकीत एक मनुष्य उभा होता, तरी किल्ली आत टाकली. त्यांच्याकडे ह्या असलंही सगळं घडत असतं. ते त्यांच्या दृष्टीने ह्या घडण्याला काहीच महत्त्व नाही, आपल्या दृष्टीनं भलतंच महत्त्व आहे. त्यामुळे आपण निदान त्या कारणाने तरी तिकडे लक्ष देऊ, ते काय म्हणतात त्याच्याकडे. तर ती किल्ली त्यांनी टाकली. ते म्हणले आता ते ताबडतोब म्हणजे ते दचकले ना, ते एकदम किल्ली, आणि ती बॅगच्या किल्ल्याचं त्या बरोबर त्यांच्या किल्ल्या होत्या ना, त्या किल्ल्या त्याच्यात होत्या. तर ते म्हणले तुम्हाला कशा मिळाले. ते म्हणले तुम्ही स्टेशनवर गाडीतून ज्यावेळेला उतरला त्यावेळेला तुम्ही शेवटी गाडीत तुमचे कपडे आणि हे सगळं परत एकदा पॅक केलं होतं, बाहेर काढलेलं. आपण नाही का नॅपकिन वगैरे बाहेर काढतो, तोंड बिंडून सगळं आवरून, रेल्वेतून लांबचा प्रवास, रेल्वेतून उतरताना ते पॅक करतो तसं तुम्ही पॅक केलं. आणि तिथे तुम्ही ती जी ह्याची आपल्या बसायची सीट असते त्या सीटवर तुम्ही किल्ली विसरला होतात काय, असं म्हटल्याबरोबर
त्यांना एकदम स्ट्राईक झाला, हो आपण शेवट किल्ली तिथे विसरलो. जर त्या स्टेशनवरून आता ती गाडी तिथे किती वेळ थांबणार, तो माणूस कुठला, त्यांनी ह्यांना किल्ली कशी दिली, तो तिथंपर्यंत कसं आहे, आपल्याला काय त्यात पडायचं कारण नाही. एवढं खरं की ह्याच्या आधी रमणानं जी हाक मारली होती ती खरी होती. प्रत्येक गोष्ट त्यांची अशी नीट व्यवस्थित बघून पारखून आपल्याला योग्य पद्धतीनं ती समजून घ्यावी लागते. त्याआधी ते स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. मध्ये असा एक क्षण आला की त्यांना लक्षात आलं की इथं काही कर्तृत्व चालणार नाही, आपल्याला इथून निघून द्यावं लागेल किंवा हे आपल्याला इन्कन्व्हिनियन्स म्हणजे जे काही त्रास आहे तो आपल्याला सहन करावा लागेल, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्या क्षणी त्यांनी जी रमणांच्यावर त्यांची श्रद्धा होतीच ना, पण ती आत्यंतिक असावी लागते. ती जी आत्यंतिक होती त्याच्यापोटी जी हाक होती त्याचं उत्तर म्हणजे खिडकीतनं दिल्ली किल्ली होती, एवढंच. आता ही खिडकीतनं किल्ली काही आकाशात येत नाही, म्हणजे त्याच्या आधी कधीतरी त्यांची प्रक्रिया त्याची सुरूच आहे. जे ह्याच्यातून अगदी बारीकशी घटना असली तरी शिकण्यासारखं एवढंच की परमेश्वराचं तसं लक्ष आपल्याकडे आधीपासूनच असतं. तो फक्त हाक केव्हा मारणार आहात आणि ती कशी मारणार आहात ह्याच्यावर अवलंबून आहे. तर ती ज्या वेळेला आत्यंतिक असते त्यावेळेला तोपर्यंत ते किल्ली तिथपर्यंत आणून ठेवलेली असते आणि त्याला टाकायची बुद्धी होते त्याप्रमाणे की ही किल्ली याची आहे म्हणून मनुष्य आलेला आहे. अशी की फार मोठी वर्दळ नव्हती, त्यामुळे लक्षात येण्यासारखं होतं की आलेला माणूस आहे, नवीन आहे, उपासनेवर बसला आहे. आता तो परत गेल्यानंतर खोलीत किल्ली शोधेल, त्याप्रमाणे ती किल्ली त्यांना दिली. म्हणजे असं झालं. तेव्हा ह्याच्यातल्या टप्पे लक्षात घ्यावे. घटना छोट्याशा असल्या फार जुनी आठवण झाली ती, पण त्यांना तेवढी आत्यंतिक श्रद्धा होती. त्यांचं म्हणणं की आत्यंतिक श्रद्धेवर होत आहे, म्हणजे ते ज्ञानमार्गी असले तरी आत्यंतिक श्रद्धेचे सगळे मार्ग त्यांना मान्य होते. कर्ममार्ग मान्य होता, ज्ञानमार्ग मान्य होता, ध्यानाचा मार्ग तर ते चाललेलेच होते, हे सगळे मार्ग त्यांना मान्य होते. त्यांचं म्हणणं एवढंच होतं फक्त की असं सांगून काय होतं असं नाही, त्याची वेळ आली म्हणजेच ते होतं आणि त्याला त्यातून त्याची ओढ लागली किंवा त्याच्याकडे जर तळमळ निर्माण झाली तर कुठल्याही क्षणी त्याचं काम होतं, हे त्यातलं खरं आहे. तर असे त्यांचे काही स्वतःचे हे होतं आणि त्यांना स्वतःला कुठल्या ह्या अशा तऱ्हेच्या म्हणजे बाहेर जाण्याची, फिरण्याची, बोलण्याची अशा आवडी नव्हत्या. त्यामुळे ते त्यांच्या आपण इथे त्यांची एक छोटीशी फिल्म पण त्यांच्या स्मृतीच्या वेळेला दाखवली, आपण बघितलं असेल त्यांना जाताना येताना. त्या काळात एक दुर्मिळ रेकॉर्डिंग तेवढंच अवेलेबल आहे असं, तर ज्यात त्यांचं दर्शन होऊ शकतं असं. आपल्याला शेवटी सगुणाचं फिल्म राहतं. त्यांनाही सगुण मान्य आहे, त्यांना सगुण मान्य नाही असं नाही, त्यांनीही सगुण मानलेलं आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे लिहिलं त्याचा सारांश म्हणजे आज हे फक्त सारांश रूपाने त्यांच्यावरती आज सुरुवात करून ठेवावी असा विचार आहे. तर त्यांनी सारांश रूपाने म्हणजे जे काही सांगितलं त्यांनी डिक्टेट केलं. स्वतः फार कमी लिहिलं आहे, म्हणजे पत्रावर ते कधी सही करीत नसत. म्हणजे त्यांची ते म्हणत की मला नाव नाही, त्यामुळे सही कशाची करायची हा प्रश्न आहे. तेव्हा कोर्टात ज्या वेळेला काही माणसांना ते सहन नाही झाले, त्यांनी त्यांच्या विरुद्ध एक तक्रार दाखल केली होती. मागे मी आपल्याला बोललो होतो त्यावेळेला त्यांना पहिला प्रश्न हा कोर्टाने प्रश्न विचारताना तुमचं नाव काय, ते म्हणले मला काही नाव नाही, पण तुम्हाला रमण म्हणतात. ते म्हणते म्हणत असतील, मग तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारावी, ते म्हणजे तुम्ही ठरवा. म्हणजे किती कोणत्या स्थितीला गेलेला मनुष्य या भारतात आज 50 साली होऊन गेला ह्याची आपल्याला कल्पना असते की कोणत्या स्थिती. आणि खरोखर ह्या स्टार्क रिॲलिटीज म्हणजे ज्याला आपण अगदी वस्तुनिष्ठ सत्य म्हणून ती आहेत. आपण भले व्यवहार करत असू, आपले व्यवहार चांगले असतील, काय आपण विचार केला असेल, काय केलं असेल ते केलं असेल, पण आपण मूळ विसरून चालणार नाही एवढी गोष्ट खरी की या देहाला ते रमण म्हणतात, याचा अर्थ त्याचं नाव रमण आहे असं कुठे त्याच्यावर लिहिलेलं नाही आहे. ही जी भूमिका आहे ती त्यांची शेवटपर्यंत त्याही ठिकाणी कायम होती आणि त्यामुळे त्यांना आदराने परत जायला सांगितलं. हेही तितकंच खरं आहे, झालंही नाही केवढे काहीच नाही, पण त्यांची ती उत्तरं होती ती लक्षात ठेवण्यासारखी आहेत. तर तसं त्यांनी काही अनेक गोष्टी अशा उतरून घेतलेल्या आहेत लोकांनी, ज्या उतरून घेतल्या, जे जाऊन आले, ज्यांना त्यांनी एखादं उत्तर दिलं ते प्रश्नोत्तर देत असत. बराचसा भाग आहे तो काही लोकांनी प्रश्न विचारले त्याचं उत्तर देण्याचं आहे. तेव्हा ते आहे, तिथल्या व्हिजिट्स आहेत आणि त्यांच्या आठवणी आहेत. अशा स्वरूपाचं आज वाङ्मय संकलित झालेलं आहे. कारण व्यक्तिशः पुस्तकाच्या रूपाने लिहिलं, म्हणजे त्यांचा संपर्क खूप आला. काही लोक तिथे राहिले, आता हे देवराज मधलियार आहेत, अनेक मंडळी अशी राहिले, सुबरामय आहेत, हे मंडळी राहिली. त्या लोकांनी तिथे राहून त्यांचा सहवास जास्त असल्यामुळे त्यांना अनेक प्रसंग काय आडमोहाला आले त्यांनी लिहिले. तर तसे स्वरूपाचं आहे. आणि नंतर आता बरंचसं असं आहे की सगळंच साहित्य एकत्र केलेलं आहे आणि आता आपल्याला माहिती असेल की ओशन ऑफ विजडम म्हणून खंडच निघालेले आहेत. तर ते ठीक आहे, तेवढे मोठे 10 खंड त्याचे होतील एवढं वाङ्मय परस्परच निर्माण झालेलं आहे जवळजवळ. त्यांनी काय लिहिलं म्हणावं तर त्यांना अशा तिथे तमिळ, तेलुगू आणि हे संस्कृत हे त्यांच्याकडे होतं आणि तसंच त्यांना कुठल्या भाषेची कधी अडचण पडली नाही. कारण भाषेत जे सांगायचं ते त्यांच्याकडे इतकं सत्य होतं
की व्यक्त करायला लागणारी भाषा जी आपल्याला शिकावी लागते ती त्यांना तशा अर्थाने कधी शिकाव्या लागत नसत. अर्थ थेट लक्षात येत असे आणि सांगताही थेट येत असे. त्यांच्या हस्ताक्षरातले देवनागरीतले सुद्धा आज एक तरी हे उपलब्ध आहे की ज्याचं फोटोग्राफ आपल्याला पुस्तकात मिळू शकतो. तर त्यांनी 3 गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे जसं अगदी छोटं आपल्या ह्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे इथे आपल्या गीतेचा एखादा अध्याय असा विचार गीता आहे उदाहरणार्थ, तेवढ्या लांबीचं त्यांचे लेखन आहे ते. पण ते अत्यंत कॉन्सन्ट्रेट आहे, म्हणजे अतिशय थोडक्यात सार रूप आहे, म्हणजे त्याला नावच तसं आहे. तेव्हा त्यांचं ते उपदेशसार, नंतर सद्दर्शन आणि रमणगीता असं त्याला म्हणतात. आणि ही 3 गोष्टी त्यांचं सगळं म्हणणं आलेलं आहे. ज्याला कोणाला विशेष अभ्यास करायची गरज आहे किंवा वाटतं आहे करावा असा, तर त्यांनी त्याचा अवश्य अभ्यास करावा. निदान आजच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तरी बदलेल, त्याचं मूल्य तरी बदलेल आणि जरा अधिक चांगलं स्वास्थ्यपूर्ण जगता येईल एवढं त्यातून घेण्यासारखं आहे. अगदी साधा आहे, म्हणजे उपदेशसार आहे. फक्त 30 श्लोकामध्ये त्यांना काय म्हणायचे ते त्यांनी सांगितले. 30 श्लोक आहेत फक्त, बाकी काही नाही. आणि वृत्तबद्ध आहेत. संस्कृतमध्ये त्यांच्या हस्ताक्षरात ते उपलब्ध आहेत आज. तर म्हणजे हो त्यांच्या हस्ताक्षरात आहेतच, पण पुस्तकरूपानी आहेत. त्याचं संस्कृतचा अर्थही आहे. मराठीमध्ये त्याच्यावर आता विवरण काही निघालेलं नाही, पण माझ्या माहितीत नाही, पण निदान अर्थ आणि त्याचं हे तरी दिलेलं आहे, अन्वय अर्थ तरी दिलेला आहे. नंतर सद्दर्शनावर निघालेलं आहे पुस्तक, त्याचा मात्र मराठी अनुवाद झालेला आहे. आणि रमणगीता आहे ती एक साधारण 8 अध्यायाची गीता आहे. तर ती थोडक्यात त्यांचं म्हणणं सांगते सगळं. तेव्हा हे उपदेशसार आहे. त्या उपदेशसाराचं मात्र समवी एका काळी केली होती. सममंत्र त्याचे केलेले आहेत. म्हणजे तसं तो त्यांचा समश्लोकी जसा श्लोक आहे, गीतेचा श्लोक असावा तसा श्लोक आहे. आणि त्याचं त्या काळात एकदा फार वर्ष झाली पण ते केलेलं आहे उपदेशसाराचं. ते आता बघू त्याचं काही त्याच्यातून काही मिळू शकलं तर ते निदान या निमित्ताने स्मरण तरी या 8 दिवसात काय पुढच्या आठवड्याभरात काय मिळेल तेवढं करावं. कारण शेवटी त्याला एक सत्पुरुषाचं त्याच्यामागे म्हणण्याचं बळ आहे. शब्दानंच त्या बळ असतं. शेवटी काय शब्द तेच असतात. वापरतो कोण, त्याचं बळ किती आहे त्याप्रमाणे शब्दांना वजन मिळतं. म्हणून आपण नाही काय घरात सांगत की तुम्ही जरा सांगून बघा म्हणजे ते ऐकतील. मी साध्या भाषेत आपल्या सांगितलं पाहिजे शेवटी, म्हणजे ते कळत. तुम्ही जरा सांगा म्हणजे ते ऐकतील. तुम्ही सांगा कशाला, तुम्ही तेच सांगणार ना, तेच मी सांगणार, मग त्याच्यापेक्षा ते कशाला पाहिजे. तर तेच जर तो सांगणारा कोण जो बदलला, कोण आजी असतील, आजोबा असतील, कोण काका असतील, कोण मामा असतील, ते जर बदलले तर त्याच्यावरचं त्याचा परिणाम बदलतो. आता शब्द तेच पण परिणाम बदलतो तो त्याच्या मागच्या सांगणाऱ्यामुळे बदलतो. आणि नुसता सांगणाऱ्यामुळे बदलत नाही, व्यक्ती म्हणून तो बदलत नाही. त्याच्यामागं त्याची काही जी तपश्चर्या आहे किंवा त्याचं काही जे जीवन आहे त्याचा परिणाम म्हणून त्या शब्दांना महत्त्व प्राप्त होतं. हे आपण ओळखू शकतो व्यवहारात सुद्धा. तसं या सांगण्याला अर्थ आहे. तर त्यांचे थोडक्यात 4 गोष्टी पाहू की अनेक वेळेला त्यांनी ते स्वतः त्यांना त्या अर्थाने गुरु नाही. या अर्थाने ही जी 2 बाजूला माणसं आहेत ते इतकी स्टॉलवर्ड्स आहेत, त्यातले इतके मोठी उंचीची माणसं आहेत की ज्यांना गुरु नाही. कोणाला गुरु नसेल तर त्यांनी काही काळजी करायचं कारण नाही. इथे 2 जे बसलेले आहेत संत मंडळी त्यांच्यासमोर त्या अर्थाने गुरु नाही. पण त्यांनी का नाही याच्याविषयी चर्चा पण केलेली आहे. काय गरज आहे ह्याची पण चर्चा केलेली आहे. कराल तर अवश्य करा हे पण सांगितलेलं आहे. हेही पण आहे. म्हणजे असंही नाही की त्यांनी त्या सिस्टीम फेटाळून लावल्या आहेत असं नाही. त्यांनी म्हणणं की खऱ्या अर्थाने होत नाही गुरु करणं म्हणून करू नका. मी काही केला नाही तर का केला नाही तर मला माझा मार्ग सापडला. त्यांना विचारलं होतं हे की सगळे म्हणतात की गुरुशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. आपल्याकडे ते सांगणारे हे 2 संतपदे बसलेलेच आहेत. ते आत्ताच आपण म्हणणारच होतो गुरु विना तुझा नाही देव, हे खरंच आहे. हे सांगणारी मंडळी समोरच आहेत आणि तो नसलेले पण माणसं समोर आहेत. याचा मेळ आहे तो आपण लक्षात घ्यावा अशी ही विनंती आहे. तर त्यांना हे विचारलं होतं की गुरुशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही किंवा काय तुम्ही त्याला कोणतंही स्वरूप द्या, नाव द्या, परमात्म्याची प्राप्ती होत नाही. तर असं जर सगळे म्हणतात तर हे खरं आहे की नाही, आपलं काय त्याबद्दल म्हणणं काय आहे की आपण असं म्हणता की गुरुशिवाय म्हणजे गुरुची गरज आध्यात्मिक प्राप्तीसाठी गुरुची गरज नाही. बाकी सगळे म्हणतात गुरुशिवाय होणार नाही आणि तुम्ही म्हणता गुरुची काही गरज नाही. तर त्यांनी ते अत्यंत क्रिस्प बोलत असत. अत्यंत थोडक्यात एखादं वाक्य 4 वाक्य 5 वाक्य त्यांची उत्तरं आहेत ती अशा स्वरूपाची आहेत. पत्रसुद्धा त्यांची कार्ड्स सर्व शक्यतो
आता त्या काळात केबल्सही होत्या किंवा हे होतं, तर हे कार्ड्स जात असत, तर त्याच्यावर त्यांचं म्हणणं काय असेल ते डिक्टेट करीत. तसं त्यांनी त्यावेळेला त्याला उत्तर दिलं होतं की आय हॅव नॉट सेड दॅट, मी असं नाही म्हटलेलं, गुरुची गरज नाही असं मी म्हटलेलं नाही. फक्त मी असं म्हटलं आहे की गुरु नीड नॉट बी, नाही नेसेसरीली, अगदी गुरु नीड नॉट बी ऑलवेज इन द ह्युमन फॉर्म असं म्हटलं. मनुष्याच्या रूपातच गुरु असला पाहिजे असं काही नाही आहे. गुरुची गरज नाही असं मी म्हटलेलं नाही. गुरुची गरज आहे याविषयी मी काही बोललेलं नाही आहे. गुरुची गरज आहे थोडक्यात, पण तो मनुष्याच्या स्वरूपातच असला पाहिजे, नेहमी मनुष्याच्या स्वरूपात असला पाहिजे असं नाही. असलं तर उत्तम, पण असलाच पाहिजे असं नाही असं मी म्हटलं आहे. गरज नाही असं म्हटलेलं नाही हे त्यांनी त्याच्यावर मार्क करून दिलेले आहे. आता ज्याची जशी म्हणजे अधिकार तैसा करू उपदेश तसं आहे. आता त्याचा अधिकार आहे किंवा त्याला समजून घ्यायचं आहे, त्याला जर समजून ग्रंथातूनच येणार आहे तर ग्रंथ त्याचा गुरु असेल, त्याला समजून व्यक्तीकडून येणार असेल तर व्यक्ती त्याचा गुरु असेल. म्हणजे हे या बाबतीत त्यांना स्वतःला विचारलं तर तुम्हाला काय, ते म्हणजे मला गुरुने, हे बरोबर आहे, पण तो ह्युमन फॉर्ममध्ये नाही आहे, हे बरोबर आहे या अर्थाने. आता तुकोबांच्या होती ते एवढं म्हणतात, पण त्यानं तरी त्या अर्थाने गुरुचं दर्शन स्वप्नात झालं एवढंच. हो चैतन्य केशव चैतन्य सगळी परंपरा, पण ते किती एक अभंगामध्ये आपल्याला काय कळतं तेवढंच कळतं, ते सुद्धा स्वप्नातलं कळतं, बाकीचं तर काही कळत नाही. म्हणजे जे ह्याच्यातले एवढे ज्याला आपण जगद्गुरू तुकोबा म्हणतो, आपण स्वतःही तेवढं ते मानतो, त्या ठिकाणी त्यांचे त्या अर्थाने गुरु म्हटलं तर कुठे काय आहे, हा प्रश्नच आहे. म्हणजे ही सत्य खूप जवळजवळ असलेली आहेत ती सांगतायत ती. तर रमणानं स्वतःला त्यांना विचारलं तर ते म्हणले बरोबर आहे, मला या अर्थाने ह्युमन फॉर्ममध्ये गुरु नाही. त्यांनी एकच त्याच्यावर म्हटलं, द होल वर्ल्ड इज माय गुरु, सगळं जग माझा गुरु आहे. आणि हे खरं आहे की प्रत्येकाच्या ठिकाणी जर बघितलं तर त्याच्याकडून शिकण्यासारखं आहेच. म्हणून आपण ते झाडपेड वगैरे सगळं जे म्हणतो ते त्यासाठी की तिथे सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं आहे, जाऊन शिकावं. माणसाकडून आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा तिथे पण आहे, तर ते काय आहे ते शिकावं, ते कशासाठी आहे ते शिकावं. ह्यासाठी त्यांचं म्हणणं की द होल वर्ल्ड इज माय गुरु. आता हा संवाद घेऊन म्हणजे हे आपल्या त्याच्यातल्या गमती आहेत परत इंटरनल. हा संवाद जो झाला तो ज्यांनी केला ते अरविंदांच्याकडे जाऊन आले होते. दोघे तसेच त्या अर्थाने समकालीन आहेत. हे सगळं 49-50ला शेवट आहे, तर त्या काळात ते समकालीन आहेत, त्यामुळे ते अरविंदांच्याकडेच जाऊन आले होते. तर अरविंदांच्याही कानावर त्यांनी घेतलं की गुरुची त्या अर्थाने ह्युमन फॉर्ममध्ये तो असलाच पाहिजे असं नाही, गुरुची काय आवश्यकता नाही. आता हे जे काय बोलले असतील, हे जे काय इथं बोलले ते तिथं बोलले अरविंदांच्याकडे. लोकांना ही मोठी एक आवड असते, सवय असते, म्हणजे वेगवेगळ्या गुरूंच्याकडे जाऊन टेस्ट करून यायचं. जरा तर काही पदार्थ नव्हे तर असतं पण तसं काहीचं, तर ते करून येतात ते कामं, आणि त्या शेवटी मूळ पदावर येतात ती गोष्ट खरी. पण ते अरविंदांच्याकडे गेले होते. त्या आता ते ग्रस्त सांगणारे जे विचारणारे होते ते एवढे सिन्सिअर असतील म्हणून अरविंदांनी उत्तरं दिली, नाही तर अरविंदही नंतर उत्तरं देत नसत फारसं काही. तर पत्रव्यवहाराने काय ते करत असत आणि लेखनाने काय ते करत असत. पण अरविंद तेव्हा एकदा म्हणाले होते त्यांना, हे म्हणजे मी त्यांना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले होते, म्हणजे हे पण यांनी सांगितलं रमणानं की स्पिरिच्युअल हर्क्युलस लाईक भगवान नीड्स नो गुरु. स्पिरिच्युअल हर्क्युलस आहे. आपल्याकडे पूर्वी हर्क्युलस सायकली होत्या, म्हणजे आता आहेत असं की नाही माहिती नाही, सध्या येतात की नाही. आधी मुळात शक्यतो आपल्याला काही स्टार्टर किंवा किक किंवा बटन स्टार्ट असल्याशिवाय आता काही चालवता येतच नाही. पण तरीसुद्धा सायकली ज्या वेळेला होत्या तर त्यावेळेला आणि अजूनही असतील तर त्यावेळेला हर्क्युलस सायकल आहे. तर आणि त्याच्यावर ते चित्र असायचं हर्क्युलस पृथ्वी ह्याचं घेणारा. तर त्या अर्थाने त्यांनी म्हटलं की स्पिरिच्युअल हर्क्युलस लाईक भगवान, म्हणजे ते स्वतः त्यांना भगवान म्हणाले. ते स्पिरिच्युअल त्याला भगवान रमण महर्षीच म्हणतात. तर स्पिरिच्युअल हर्क्युलस लाईक भगवान रमण महर्षी, भगवान नीड्स नो गुरु म्हणले. ते बरोबर आहे, ते योग्यता ओळखून आहेत तशी एकमेकांची. तेव्हा हे अरविंदांनी त्यांच्याविषयी दिलेलं मत होतं. यावरून आपण कल्पना करू शकतो की काय आपल्यासमोर ही व्यक्तित्व आहेत. तर ते म्हणणे काय आहे की गुरु शिकवतात, प्रत्येक गोष्ट निसर्गातली शिकवते. साध्या झाडापेडातून, पाण्यातून, पाल्यातून, सगळ्यातून, त्या सगळ्यातून शिकता येतं. आणि जर ते आपल्याला शिकता येत नसेल तर शिकवणारं कुणीतरी आपल्या भाषेतलं शिकवणारा लागतं. कन्नडमध्ये जरी गुरुनी प्रवचन केलं तर आपल्याला जर कळत नसेल तर त्याचा काय उपयोग नाही आपल्या दृष्टीनं. म्हणजे आपल्या भाषेत आपल्या पातळीवर
ह्या बाकीच्या संत मंडळींचं हे वैशिष्ट्य आहे की पुन्हा एकदा आपल्या पातळीवर येऊन जिथं कुठं आहेत त्या भाषेत येऊन तसं समजावून देण्याची त्यांच्याकडे करुणा माया आहे, म्हणून हे असं होतं. ते त्यांचं तो एक स्वभाव आहे माऊलींच्या. आता तसा विचार केला तर ह्या सगळ्यामध्ये माऊलींचं पण आहे. पण कळेपर्यंत ते उदाहरण देत राहतात की कळेपर्यंत. त्याला तो म्हटला मला कळलं बस, मग ठीक आहे, मग पुढं जाऊया. म्हणून एका वेळेवर 100 वेळा खर्च पडलेले आहेत. त्याचं कारण आहे, एक श्लोक आहे 100 वेळा खर्च करतात. ते काही त्यांना काय खूप वेळ रिकामा पडला आहे अशातला भाग नाही. ज्याला 22व्या वर्षी समाधी घ्यायची त्याला काही वेळ रिकामा आहे तुमच्यासाठी द्यायला, पण ते देतात. कारण त्यांना माहिती की यांना नाही ह्या भाषेत कळलं. समजा बरं दुसरं उदाहरण घेऊ, का भूमीचे मार्दव सोंगायचे लवत. ठीक आहे, म्हणजे याच्यावरनं कळतं. तर मी बघितलं इथे सुद्धा आपल्या इथे पलीकडे ते मध्ये आता हे पीक येईल, आता हे पुढं आता येईल. पावसाळा आल्यानंतर इथे ते पहिल्या अगदी रान येतं त्यावेळेला अगदी झुळझुळ तिथं ते येत असतं. म्हणजे किती ते जमिनीला लागून एवढंसं गवतासारखं उगवलेलं असतं. ते काय पेरतील त्यांच्या पद्धतीनं ते जे काय उगवलेलं असतं आणि वरून वाऱ्याच्या झुळूक जात असतं. ते अगदी का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, हे त्यांनी सांगावं. म्हणजे याच्यातनं आपल्याला कळतं. त्यांचं म्हणणं एवढंच की हे ज्या पद्धतीचे कोवळेपणा, जो त्याच्यातला ताजेपणा, जो कोवळेपणा, जो नम्रता, जे सगळं आहे ते सगळं पृथ्वीचा गुण दर्शवतं. म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी जे काही गुण आहेत त्याचं हे का भूमीचे मार्दव, त्याच्या ठिकाणी जो मृदूपणा आहे तो सगळा मृदूपणा या सगळ्या ह्या आत्ताच्या हिरवळीतून, कोवळ्या त्या ह्याच्यातून, पानातून. सांगे कुंभाची लवलव, किती बारीक सारीक शब्द असतील. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. तर तसं ते त्यांनी सांगावं, हा त्यांची पद्धत आहे. यांनी सांगावं ही यांची पद्धत आहे. ते काय म्हणतात की ते फक्त एवढंच लक्षात ठेवून देतात की ह्याच्यातलं काय चांगलं आहे, म्हणजे कोणत्या कृती चांगल्या आहेत आणि कोणत्या कृती ह्या आपल्याला पुढे नेणारे नाहीत, उपयोगी पडणारे नाहीत, हे फक्त गुरु सांगत असतात, बाकी काही नाही. ते तुम्हाला काहीच नाही, काम तुमचं तुम्हाला इथलं करावं लागतं. की चांगलं नाही आणि चांगलं आहे एवढं फक्त फरक सांगतात. त्यातलं चांगलं आहे त्याला तुम्ही यू हॅव टू क्लिंग टू इट असं म्हणाले, आणि हे तुम्हाला सोडून द्यायचं, यू हॅव टू डिस्कार्ड इट. तर असं काम करायचं आहे. आता हे काम करताना ज्याची अडचण येणार ते मन आहे, तर तिकडे लक्ष ठेवा आणि त्याला तिथे ते काम करू देऊ नका. म्हणजे काय द्वेषमत्सर असूया आपल्या भाषेमध्ये असं म्हणा. तर ते जे काय असेल ते अवॉइड करा, एवढंच त्यांचं म्हणणं. ते टाळा आणि जे चांगलं आहे ते मात्र जपून ठेवा. त्याच्यासाठी परत त्याची पुनरावृत्ती चांगली असते. त्याची पुनरावृत्तीनं ते पक्कं होतं आणि जे चांगलं आहे ते मनुष्य धरून ठेवू शकतो. हा एक भाग. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे आपल्याला रमणगीता मी म्हटलं काय खूप बारीक विचार करत असत. ते म्हणजे आपल्याला व्यवहाराच्या दृष्टीनं त्यांच्यापर्यंत जरा जायला वेळ लागतो. म्हणून मी आजपर्यंत इतक्या वर्षात कधी रमणांच्यावरती काही घेतलं नाही किंवा काही विचार समोर आला नाही तो एवढ्यासाठीच. तर काय अगदी ते म्हणत असं की त्यांच्या दृष्टीनं आपण मनाचे मनपण मोडे. आता किती ते जवळ असतं हे सांगण्यासाठी फक्त सांगतो. इकडे माऊली म्हणतात मनाचे मनपण पोडे. हे त्याचं जे मन हे त्याचं जे घटना झालेली आहे ती स्वार्थाची, सगळी अहंकाराची, मला जे हवं ते तसंच झालं पाहिजे, त्याच्या विरोधात झालं की बिघडलं, सगळं घर बिघडून टाकतो मनुष्य. हे जे काय आहे ते मनाचे मनपण, ते एकदा मोडलं की जे आहे तो आनंदच आहे फक्त. तर ह्या भाषेमध्ये माऊली सांगताना. पण इकडे रमण मनोनाश करा म्हणतात. त्यात त्यानं डिस्ट्रक्शन ऑफ माइंड, सरळ मोडून टाका सरळ. माझं मन म्हणून काही नाही, तुम्हाला काय म्हणायचं अमुक म्हणा, ठीक आहे तसं का, बरोबर तसं करूया. जायचं आहे बरं जायचं, नाही जायचं आहे नाही जायचं, असं माझं म्हणून काही याबद्दल मत नाही. अशा तऱ्हेनं मन मोडता येतं. कारण अशा तऱ्हेनं खूप नुकसान होईल अशी एक जीवनात आपल्याला खूप भीती आहे मोठी. ती भीतीसुद्धा मनच तयार करतं. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यालाच मोडलं पाहिजे हे लक्षात येतं. लक्षात काय येतं की हे जे भीती उत्पन्न करत आहे ते मनच आहे आणि त्याच्या सहाय्याने ते पुन्हा एकदा आपल्यावर परत ताबा ठेवू इच्छितं. की समजा उद्या त्यांच्या मनाप्रमाणे केलं आणि आपण साध्या भाषेत म्हणजे खड्ड्यात गेलो, साध्या भाषेत, तर काय आता तुम्ही पृथ्वीवर तरी काही स्वतःच्या पायाने ह्याने शक्तीनं त्या पृथ्वी काय तुमच्यासाठी उभी राहिली आहे का? ती कोणीतरी ठेवली आहे. पाया उभे राहायला कोणीतरी ठेवलं आहे, बसायला काहीतरी जमीन आहे, तीसुद्धा तशीच आहे. खड्ड्यात काय होतं, फक्त जमिनीचा स्तर बदलला आहे एवढंच ना. खड्ड्यात जाणार म्हणजे काय होणार, नुकसान होणार. अगदी व्यावहारिकदृष्ट्या खड्ड्यात गेला तरीसुद्धा जो जमिनीवर सांभाळतो तोच खड्ड्यात सांभाळतो, जो जमिनीवर हात देतो तोच खड्ड्यात हात देतो. आता एवढं जर आहे हे मनाला समजावून सांगा असं त्यांचं म्हणणं. या अर्थाने मनोनाश, त्याला फुकट काळजी करून द्यायचं नाही. काळजी करण्यात किती माणसांचा वेळ जातो की नाही. तर ते त्याचे मनाचे काही स्वभाव आहेत ते त्याचे स्वभाव मोडून काढा. व्हायचं ते होणार आहे आणि एक तटस्थपणे बसावं, शांतपणे. त्यांचं ध्यानावर बरं काय आहे
तटस्थपणे शांतपणे बसावं. त्यांनी सांगितलेले मार्ग आपल्याला सोपे आहेत, आपण बघावं आणि एक 25 वर्ष म्हणजे आता वयानुसार आहे ज्याचं त्याच्या, पण एक 25 वर्षाच्या घटना आठवून बघा. ज्या त्या घटना ज्या वेळेला व्हायच्या होत्या तशाच झाल्या हे आपल्या लक्षात येईल. आपण केले असं त्यावेळेला त्यावेळची कासाविषयी आठवून बघा की त्यावेळेला आजार असेल तर उपचार बघा, प्रसंग असतील तर त्यातला आपला रोल बघा. ज्या घटना व्हायच्या ते त्या त्या वेळेला तशा होत गेलेलेच आहेत. आपण केलं आज भ्रम आहे, आपण केलं नाही हाही भ्रम आहे. म्हणजे हे सगळे भ्रम आहेत आपल्या दृष्टीनं. त्यावेळेला ती घटना घडायची होती. ते जर 25 वर्ष असंच असेल तर ती मागची 2500 वर्ष तसं आहे आणि पुढेही 2500 वर्ष तसंच राहील. जर बाजूला ह्यातनं नाही आला येणार असेल तर ते तसंच राहील. त्यामुळं इतकं आपण काळजीनं ग्रस्त होऊन जाण्याचं कारण नाही. व्हायचं तर भगवंतानी ग्रस्त व्हावं, काळजीनं कशाला ग्रस्त व्हायचं. तेव्हा काळजीनं ग्रस्त होणं मन पसंत करतं, कारण त्याला भगवंत पसंत नाही आहे, मन पसंत आहे. त्यामुळे त्याला ते काळजी पसंत आहे, त्याला भय पसंत आहे. त्यामुळे ते भयाचं असलं तर त्याला ते बरं वाटतं. म्हणजे काही माणसांना ते भयाचीसुद्धा एक प्रकारची किंवा काळजीसुद्धा एक प्रकारची आवडच लागलेली असते. काळजीला विषय नाही म्हणजे बेचैन होतं. हे सगळं व्यवस्थित चाललं आहे, ते बेचैन होतं. तर काहीतरी बेचैन व्हायला विषय असला की बरं वाटतं. आणि काहीच राहिले, कुणी आजारी नाही, कुठल्या पैशाची अडचण नाही, मुलाबाळांची अडचण नाही, नोकरीची अडचण नाही, कसली काहीही नाही की आता काय करायचं. आता काय ते करायचं ना, आता ते सगळं भगवंतानी केलं की आता रात्रंदिवस नाम घ्यायचं. इतकी वर्ष काय घेता आलं नाही. तेव्हा दर येऊन ते खरं सांगत आहे की माझं असं मुलीचं लग्न जमत नाही, माझं असं हे होत नाही, माझ्या घराचा प्रॉब्लेम आहे, माझ्यावर कर्ज आहे, माझं अमुक आहे, माझी तब्येतीन मला जागेवर बसून देत नाही. आता चांगले छान बसतात. आता तुम्ही 12 तास बसला तरी कोण तुम्हाला काही काळजीचं कारण नाही, पोटापाण्याची चिंता नाही, काळजी असेल आता नाही ना. मग आता पडून करा, बसून करा, काय करायचं आता ते भरून काढू की आपण. पण ते नाही, आता काय करावं असा प्रश्न पडतो. पण सकाळी उठल्यावर काळजी विषय आला, काळजीला काहीतरी की माणसाला उत्साह आल्यासारखं होते. काय कोणा ठोक हा मनाचा उत्साह आहे सगळा. तर ह्यामुळे मनोनाश घडत नाही. तर मनोनाश घडायला आपल्याला अशी संधी जर मिळाली तर तिचा जरूर हे करावा. त्यांचं म्हणणं मनोनाशावर भर आहे. तेव्हा की आणि कारण त्यातून इट किल्स द इगो. मुळामध्ये जो मन आहे ते अहंकार स्वरूपाचं, त्याचं स्वरूप स्वार्थ अहंकारात आहे. त्यामुळे ते नाशामध्ये ते अभिप्रेत आहे. ते नाश या निमित्ताने घडतात. तर यामुळे आपण याचा विचार करावा. आणि हे त्यांचं म्हणण्यामध्ये थोडं आपल्याला ते काय म्हणतात की मनोनाशाची लोकांना भीती वाटते. बरं, म्हणजे समजा आपण मनाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. आपण असं ठरवलं की आपल्याला 3 तास जपाला बसायला सांगितले, काय 1 तास जपाला बसायला सांगितलं, तर त्यानंतर माझ्या पाठीला रग लागेल, मला दुःखी होईल, मला अमुक होईल, मला आजार आहे, अमकाय तमकाय वगैरे, हे सगळं मनाचं आता म्हणणं आहे, मान्य आहे. समजा आपण ते क्षणभर बाजूला ठेवायचं ठरवलं, क्षणभर असे काही कल्पना करू, मनोनाश आहे, आपण त्या दिवशीने 1 पाऊल उचलायचं ठरवलं की बसू बघू काय होते ते, काय ताण लागेल, पाणी पिऊ, काय असेल ते करू, घरातच आहे, कुठं काय गेलो नाही आहे, घरात बसून करायचं आहे. पण इतके तास मला सवय नाही, हे सगळं मनाचं सुरू होतं. इतके तास मला सवय नाही, मी 2 तास बसलो नाही, मी 1 तास बसलो नाही, 3 तासानंतर पाय अवघडतील, मग ते पुन्हा सरळ होणार नाहीत, मग सरळ झाले तर मला चालता येणार नाही. सगळं किती मन काय तुम्हाला म्हणेल ते सगळं करायला ते त्या दिशेनं सगळं. म्हणून त्यांचं म्हणणं की बसून भाऊ काय होतं ते. तर काय होईल जास्तीत जास्त, ठीक आहे, अगदी अशी वेळ येईल की कदाचित अगदी उचलूनच उठवून न्यावं लागलं, काय होत नाही. आता मोबाईल असतात, मनुष्य हाक मारतो लगेच, जरा या, ठीक आहे. म्हणजे सगळी मदत आता होण्यासारखी आहे. इतकेही काही अगदी अघोरी कर्म आहे अशातला का भाग नाही, साध आहे. तर ह्याच्यात त्यांचं म्हणणं काय की आपल्यालाच भीती वाटते. समजा की मला असा मी तासभर बसलो आणि समजा मला उठवलं नाही. आता इथं काही एकटा का रानात बसला आहे का कुठं, घरात बसला आहे समजा, तर घरात कोणतरी असणार ना, त्याला हाक मारणार ना, मग तो येणार ना. आणि समजा तुम्हाला सकाळी एखाद्या दिवशी उठवलं नाही तर तुम्ही काय करणार आहे. क्षणभर विचार करून बघा, मी सकाळी उठेनच या भ्रमात आहे का आपण, तर नाही आहे. तसं काय खरी वस्तुस्थिती नाही. आपल्याला एक वाटते, पण प्रत्यक्षात तसं असेलच असं काही नाही. उद्या सकाळी आपल्याला नाही उठवलं तर आपण काहीतरी करणारच आहे, ओरडणार तरी आहे का नाही, हाक तरी मारणार आहे का नाही, येणार का नाही कोणतरी. बरं, आपल्या घरातलं कोण नसलं आलेलं येण्यासारखं किंवा तसे आपले संबंध नसले तर शेजारी तरी येईल. येणारच की अहो, भगवंत सगळ्यांच्या रूपाने राहतो, तर तो तरी येणारच का नाही. बरं, कोण नसलं तर कोणतरी अचानकपणे त्या दिवशी काय म्हणताय म्हणून निदान चौकशी तरी करेल, तर बाबा मी हाकच मारतो, तर ते तुमचं काम होईल. म्हणजे अशी काही ते होईल असं नाही. तर बसलो आहे बाबा तासभर, पण मन भीती होतं, कोण नाही झालं तर काय करणार, नाही झालं तर काय करणार. तेव्हा अशा तऱ्हेनं मनाचा नाश करण्यामध्ये मनच आडवं आहे आणि तेच भीती घालतात, नाही झालं तर काय होईल. समजा अशा तऱ्हेनं मन, समजा आपण हे बाजूला ठेवलं आणि उद्या मन राहिलं नाही आपल्याकडे, व्यवहार कसा चालायचा वगैरे वगैरे. जसं ते पैसा नसला म्हणजे व्यवहार कसा चालणार आहे. पैसा नसल्यावर व्यवहार छान चालतात उलटे, पैसा असला की नाही व्यवहार फार विचित्र चालतात. बघा ते म्हणून आज विचित्र व्यवहारांचं कारण जास्त पैसा हे आहे
जिथे पैसा व्यवस्थित आहे तिथे व्यवहार विचित्र नाही, तिथे व्यवस्थित चालतात. तर ते हे तसं हे मनाचं झालेलं आहे. तर तशी आपल्याला एक भीती वाटते. त्याची जी भीती वाटते त्यामुळे त्याला बाजूला ठेवून बघावं खरोखरच भीती आहे का, तर तशी भीती नाही आहे. ते काय म्हणतात की तुम्हाला जर अशी जर भीती वाटत असेल तर मग तुम्ही झोपी जाताना सुद्धा तुम्हाला भीती वाटली पाहिजे असते. त्याच्यामुळे तुम्ही रोज झोपी जाता त्यावेळेला मन नसतंच, त्यावेळेही ते त्याचं काम बंद पडतं. मग त्यावेळेला तुम्हाला भीती का नाही वाटत? झोप जाताना म्हणजे केव्हा एकदा झोपतोय असं झालं म्हणून तुम्ही आराम झोपून जातो 8 तास, त्याचं काही काम नसतं. त्यावेळेला समजा काय झालं तर मन तर नाही आहे, ठीक आहे, ते भले स्वप्न असेल आणि काय असेल कुठल्या रूपाने असेल, आज त्या क्षणी मनाचा व्यवहार मदत सगळं काय ते भीती काळजी मग सगळं काय आहे का, काही नाही, असं झोपलं निवांत. मग त्यावेळेला तुम्हाला जर भीती वाटत नसेल तर एखाद्या प्रयोगासाठी 1 तासभर जपासाठी, अर्ध्या तास जपासाठी, 2 तास जपासाठी मन बाजूला ठेवायला काय हरकत नाही. त्याने काही नष्ट होणार नाही आणि इतकं एका गावात नष्ट होण्यासारखं मन नाहीच आहे. त्यामुळे तशीही काळजी करायचं काही कारण नाही. आपण हे ओळखा असं त्यांचं म्हणणं. त्यांनी किती वर्ष गाव घातलेत त्याची कल्पना आपल्याला आली असेल, त्यांचं चरित्र वाचलं असेल तर त्यावर असेल. पण कारण त्याच्यात ते फार छुप्या स्वार्थावर, मी 1-2-3 फक्त महत्त्वाचे मुद्दे देतो वाटलं की छुप्या स्वार्थावर त्यांचा फार, ते काय म्हणायचे हे सर्व म्हणजे आपण म्हणतो हे चांगलं आहे, चांगल्यात चांगलं असं करत त्यांचा मार्ग येतो, हे लक्षात ठेवा. एक उत्तम चढण आहे. समजा चढणीच्या वरची जसं शिखर असतं, शिखरावरती भगवंताचं एक मंदिर आहे आणि तिथे आपल्याला हे मुक्तीचं मंदिर आहे, समजा मुक्ततेचं, शांतीचं, आनंदाचं मंदिर आहे. तर तिथेपर्यंत पायऱ्या लागतातच. तशा सगळ्याच पायऱ्या ह्या भगवंताकडेच नेणाऱ्या असतात. त्या सगळ्या चांगल्याच असतात, त्यातली कुठलीही न चढून चालत नाही. आपल्या दृष्टीने आपण काही विहंगम नाही किंवा उडाला इथून पक्षी जाऊन मंदिरात बसला असं काही आपलं होत नाही. आपला पिपीलिकेचा मार्ग त्या आपण मुंगीच्या पावलांनी हळूहळू जाणार ना, हरकत नाही. मग त्याच्यातल्या त्या पायऱ्यामध्ये सावधान राहण्यासारखे त्यांचे जे सूचना आहेत त्या एक लक्ष म्हणून मनोनाशाचं सांगितलं. तसं 1 तास 2 तासासाठी आहे, दिवसासाठी आहे, 2 दिवसासाठी आहे, असा मनोनाश शक्य आहे की तुम्ही म्हणताय तसं करू. 1 दिवसासाठी मनोनाश आहे तो थोडक्यात. तर तसं करायचं काही तासासाठी असेल तर होऊन जाईल काम आणि आपल्या नंतर लक्षात येईल एवढं कौतुक करण्यासारखं त्यात नाही. तर तसं एका चांगल्या ही आता सर्वे सुग्रण संतो ही एक नवीन प्रार्थना आहे. आपण शेवटी खूप ठिकाणी म्हटली जाते, म्हटली जावी, म्हटली जाण्यासारखीच आहे, तेही बरोबर आहे. पण म्हणले ती जरा त्यातसुद्धा म्हणले एक नक्की आहे की थोडा सूक्ष्म स्वार्थ आहे एवढं म्हणले खरं. मला का ह्या दोन गोष्टी लक्षात आलेल्या होत्या. एक लक्षात आली होती की सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. ठीक आहे, सर्वे तर म्हणा नाही तर सर्वेपी म्हणा. सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. ठीक आहे, सर्वे सुखी असोत, सर्व निरोगी असोत, बरोबर, हे मान्य आहे. पण 1-2 गोष्टी जरी ह्यातल्या घेतल्या आणि त्याचा अर्थ पाहिला तर असा होतो की माझ्यासकट सर्व सुखी, माझ्यासकट सर्व निरोगी, म्हणजे मी आहेच त्याच्यात. म्हणजे त्यात आपली सोय आपोआपच लागलेली आहे. म्हणजे देवाकडं मागताना सुद्धा हे असं आहे. तर ह्याच्यातल्या बारीक स्वार्थाकडे लक्ष असावं. माझ्या वाट्याला दुःख असलं तरी चालेल पण सगळे सुखी असलेत, ही अधिक शुद्ध प्रार्थना आहे. त्यांचा शुद्धाकडून अधिक शुद्धाकडे, चित्ताच्या बाबतीत शुद्ध चित्ताकडून अधिक शुद्ध चित्ताकडे असा प्रवास आहे. त्यामुळे आपल्याला तो समजून घ्यायला अवघड जातं, म्हणून मी त्यांच्या उदाहरणांच्या भाषेत सांगितलं. तर यातसुद्धा एक छुपा स्वार्थ आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं, हे करू नये तसं नाही, पण ते म्हणले ते करायला आपण मध्यस्थ कशाला पाहिजे, जीवाला कळत नाही का सुखी कोणाला ठेवावं. ते म्हणजे त्याला कळतच आहे. तुम्ही स्वतःची शुद्धी कशी होईल याच्यासाठी प्रार्थना करा वाटलं तर, की मी अशुद्ध आहे तर मला शुद्ध करा, हे ठीक आहे एक वेळ. म्हणजे मला शुद्ध करायमध्ये स्वार्थासाठी नाही, माझी चित्त शुद्ध झाली तर तुमचं जे प्रतिबिंब माझ्यामध्ये आज डळमळतं आहे, जे हलतं आहे, जे अस्थिर आहे, जे नीट दिसत नाही, अनेकदा नाहीसं होतं, दिसत नाहीसं होतं, मला विस्मरण होतं भगवंताचं, म्हणजे दिसत नाहीसं होतं, तर ते जे दिसत नाहीसं होतं ते त्याच्यापेक्षा शुद्ध होऊ दे, ही प्रार्थना आपल्याला गरजेची आहे. ध्यानामध्ये ध्यान ते आहे की मला भगवंत स्पष्ट दिसावा आणि तो तसाच टिकावा. मला स्पष्ट भगवंत दिसतही नाही आणि टिकतही नाही. समाधान अनुभवायला येतं, पण एक तर स्पष्ट असताना समाधान निरुपाधिक येत नाही, उपाधीने येतं. तेव्हा निरुपाधिक यावं आणि ते टिकावं, हा माझा जर भगवंत आहे तर त्याचाही अनुभव मला तसा यावा. त्यासाठी मी काय करायचं ती प्रार्थना करावी, त्याबद्दल हरकत नाही. ती जी आपल्याला योग्य वाटेल ती प्रार्थना आपण करा. ते एक झालं. तिसरं आपल्याला काय घ्यायचं आहे त्याच्यातलं ते, तर आणखीन काय सांगावं. आणखीन एक त्यांची फार आवडीची गोष्ट आहे, ती एकदा सांगतो. आपल्याला ज्या गोष्टी सोप्या वाटतात, म्हणजे ही गोष्ट खूप प्रचलित आहे त्याची, पण तरीसुद्धा स्मरणात कायम ठेवण्यासारखी आहे एवढं मात्र नक्की मला कळलं, की आपण सगळे शब्दमय व्यवहार करतो.
आपला सगळा व्यवहार आत्ता चालला आहे हा सुद्धा शब्दमय चाललेला आहे. तर आणि सर्व शब्दांचा घोटाळा हा जो मुद्दा आहे इकडे पंत महाराजांचा तो तेच दाखवतो. फक्त त्याच्यावर एक वेगळ्या बाजूनं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रकाश टाकलेला आहे. तो अवधूत पंथ आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रकाश टाकला की हा शब्दांचा घोटाळा आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे त्यात ते गुरु शिष्य शब्दासाठी हे जे आहे या अर्थाने काही अस्तित्वात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. भगवंत आहे, तुम्ही आहात आणि तुम्ही तेच आहात इथपर्यंत जा अशासाठी शब्दांचा घोटाळा आहे. आणि मला सांगा व्यवहारातसुद्धा निम्मा घोटाळा शब्दांचाच आहे. त्याच्यानं घोटाळा झालेला आहे. लिखित शब्दांनीही घोटाळा झालेला आहे, बोललेल्याने तर त्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे. कारण बोललेल्यात तितकं नियंत्रण नसतं जितकं निदान लिखितवर असतं. लिखिताचा शब्द स्पष्ट असतो तर त्यामुळे तिथे हे असतं. आणि दुसरं त्यांनी इथेही काही कमी गोंधळ करता असं नाही. कारण आपण मृत्यूपत्र वगैरे पाहिले असतील की किती घोटाळा असतो सगळा तो. तर त्यामुळे तशा पद्धतीच्या लिखित शब्दातही घोटाळा आहे. त्यात स्वार्थ आहे, तमका आहे, भीती आहे, हे आहे, ते आहे, हे सगळं आहे. आणि दुसऱ्या बाजूला तोंडी शब्दामध्ये तर सगळं जगभर गोंधळ आहे सगळा. आणि किती ते बोलत आहेत. आणि आता ते बोलण्याबद्दल तर काय बोलायचंच काम नाही, इतकं करून ठेवलेलं आहे. अखंड बोलत राहा, अजून बोला, अजून तुम्हाला संधी देतो. तुम्ही 10 पैशात बोलत असला तुम्हाला 5 पैशात बोलायला देतो. काय माणसाच्या मागे बोलायचं लावले काय कळत नाही. अहो मला एक 10 मिनटं शांत बसू दे. त्या 10 मिनटाच्या आत तुम्हाला 5 वेळा ते आठवण करतील. तुम्हाला बोलायचं आहे का, तुम्हाला बोलायचं आहे का, तुम्हाला बोलत नसलं तर आम्ही बोलू का, आम्ही तुम्हाला काय देऊ का, आम्ही तुम्हाला काय गाणं ऐकू का, बरं तुम्हाला भक्तिगीत नको लावणी देऊ का. कशाला आमच्या मागे ते लागते, आम्हाला शांतपणे जगू दे. 10 मिनटं आम्हाला काय ते काय ते ध्यान ते करू दे. तर हे सगळं बोलण्याचं आहे आणि बोलण्यातून निघालं. पण हे जे बोलणं ज्यातून निघालं ते जे मूळ शब्द त्याच्याविषयी आपल्याला खरं सांगायचं तर ज्या अर्थाने हे लोक पोचले म्हणजे ऋषींच्या काळातले ही ऋषींची गोष्ट आहे आणि निदाघाची गोष्ट आहे ती त्या काळातली आहे. तर ती त्या काळात ते कुठं पोचले होते याची निदान आपल्याला कल्पना असावी. आपण किती कचाकड्याच्या वातावरणात वावरतो याची कल्पना असावी. तर ह्यासाठी हे परत ही गोष्ट मी स्वतःही वाचतो, अभ्यासतो, पण त्याच्यातनं काहीतरी मिळतं. हे जे त्या काळातले ऋषी होते त्यांचा हा शिष्य होता, निदाघ हा शिष्य होता आणि ऋभू हे ऋषी होते. तेव्हा ऋषींनी त्याला आत्मज्ञानाची शिक्षण दिलं आणि त्यानंतर त्याला अभ्यास करायला सांगितला. आपल्याकडचे आत्मज्ञानाचे अभ्यास हे प्रत्यक्ष जीवनात आत्मज्ञान जगण्यातून येतात. पेपराची उत्तरं लिहिण्यातून बरोबर चूकमधून येत नाहीत, कॉपी करून अजिबात येत नाहीत आणि मार्क मिळवून पास वगैरे होता येत नाही. प्रत्यक्ष अंमलात जे झालेलं आहे ते ज्ञान. तर त्या अर्थाने आत्मज्ञानाचं त्यांनी त्याला जे शिक्षण दिलं होतं त्याची कुठंपर्यंत प्रगती आली आहे हे बघण्यासाठी मागे मी आपल्याला दादू दयालची सुद्धा गोष्ट सांगितली. जसं आपल्याला आठवत असेल तर प्रत्येक संतांनी ह्या पद्धतीनं कामं केलेली आहेत. तर त्या ठिकाणी हे ज्या गावात राहत होता तिथं स्वतः हे त्यांनी विचार केला की ह्याची परीक्षा घ्यायचीच आहे. तर असं गेलं तर हा आपला लगेच बदलेल. कारण गुरु आलेत म्हटल्यानंतर सगळे आवरावर करून बसणारा तर ते करू नये म्हणून त्यांनी खेडूताचा वेश घेऊन तो त्याच्याकडे गेला. तेव्हा त्याला कळलं की हा जो निदाघ आहे हा शिष्य आपला बाजूचं कुठेतरी जवळचं शहरासारखं गाव आहे आणि त्या ठिकाणी हा गेला आहे. ते गेले तिकडं. तर कशासाठी गेला आहे तर म्हणला हे इथं बाजूला जे मोठं गाव आहे या गावातून राजाची मिरवणूक जाणार म्हणून त्याची मागणं गेली. तो भेटल्यावर त्याला म्हणल्यावर काय कधी बरीच धावपळ दिसते, धांदल दिसते काहीतरी. तर ते म्हणले हो धांदल आहे म्हणजे इथून राजाची मिरवणूक जायची आहे. तर ते म्हणले आणि तेवढ्यात ती राजाची मिरवणूक आली. ते म्हणले राजाची मिरवणूक म्हणजे काय असतं. आता खेडूत मनुष्याचा वेश घेतलेला असल्यामुळं याला कळलं की अडाणी माणूस आहे, ह्याला राजाबिजा काय कळणार आहे, हे शिष्याचं सांग. तर राजाबिजा ह्याला काय कळणार नाही. तर त्यामुळे त्यांनी त्याला हे विचारलं पुढचं की राजा ह्याला काही कळत नाही तर मी तुला राजा कसा असतो ते आता दाखवतो. ती बघायला की मिरवणूक. ती मिरवणूक आली, ते हत्तीवर राजा बसला होता आणि ते अंबारीन ते सगळं ते चालत नाटक समोरून. तर ते गेलं समोरून. ते गेल्याबरोबर ते जात असताना त्यांनी सांगितलं आता कळलं राजा म्हणजे काय. ते नाही कळलं म्हणले. नाही कळलं. हे एवढा राजावर एवढा हत्तीवर बसला आणि तुम्हाला दिसला नाही. हत्ती म्हणजे काय. हत्ती म्हणजे काय म्हणजे अवघड आहे. आता ते जो हत्ती तुम्हाला दिसत नाही एवढा मोठा हत्ती आहे तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला दिसतं का नाही नीट. तर म्हणलं मला दिसतंय, मला व्यवस्थित दिसतंय, पण ह्यातला हत्ती कुठला आणि राजा कुठला हे काय मला कळलं नाही. तर राजा म्हणजे काय आणि हत्ती म्हणजे काय हे मला कळले नाही. तर आता तुला कसं कळावं म्हणले. आता साधी गोष्ट आहे. आता म्हणलं काय तुला सांगणं म्हणजे सुद्धा अवघड आहे. मला किती अडाणी असेल तू की जो हा वर बसलेला आहे तो राजा, हा जो खाली चालतो आहे तो हत्ती. तो म्हणला राजा हत्ती. आता त्यातला वर कुठला आणि खाली कुठला तेवढं जरा मला सांग म्हणला, म्हणजे मला नीट कळेल. ह्यातला वर कसा ओळखायचा आणि खाली कसा ओळखायचा. तर वर बसला आहे तो हत्ती, खाली बसला आहे तू म्हणतोय शब्द वापरतोय सगळे, पण ह्यातला वर कोण आणि खाली कोण हे काय माझ्या काय लक्षात आलं नाही. तर राजा, हत्ती, वर आणि खाली एवढे 4 शब्द मला कळले. फक्त त्याचा अर्थ अजून मला कळलेला नाही. तो तुम्हाला अर्थ सांग.
तेव्हा अर्थ सांग म्हणल्यावर तू म्हणला सरळ दिसत नाहीस, तू नुसतं खेळूत नाहीस, तू सरळही दिसत नाहीस, तुझ्या अंगात खोड्या दिसत आहेत एकंदरीत, तुला सरळ तसं कळणार नाही म्हणलं. हा शिष्य किंवा निदान म्हणला हे तुला सरळ कळणार नाही, तुला नीट दाखवतो म्हणला, जरा असं कर, तू वाक म्हणला. हा त्या खेडूळ मनुष्याचं रूप घेतलेल्या आपल्या गुरुच्या पाठीवर उडी मारून बसला. आता तुला कळलं की जो मी वर बसलो तो मी, आणि तो जो तू हाकला आहेस तो तू. तो म्हणला राजा हत्ती ते वर खाली, आणि आता तू आणि मी हे कळलं मला. आता मला तू कोण आणि मी कोण एवढं फक्त मला सांग. त्याने क्षणभर विचार केला की काहीतरी गडबड झाली आहे इथं, असं कोणी आपल्याला विचारलं नाही आजपर्यंत, तू कोण आणि मी कोण, तेवढं फक्त मला कळलं नाही म्हणलं. त्याने ताडकन उडी मारली. हे म्हणला हे तुम्ही गुरु असल्याशिवाय हे शक्य नाही म्हणला, ती काय ते सरळ सांगा म्हणला तुला मी मीचा शोध घ्यायला सांगितला आणि तू हे सगळे प्रपंच करत बसले असेल, ते तुला तसं सांगितलं काम विसरलास, तुला कसं समजावायचं म्हणून हे सांगितलं. तर यातला मी कडून तो कड. आता एक शेवटची फक्त हे सांगतो आणि थांबतो. तर ते काय म्हणाले की स्वतःमध्ये खरं सांगायचं तर कुठं जायची या अर्थाने काही कारण नसतं. ते इथे यायचं याच्यावरनं विषय निघाला की आपल्याला कोणीतरी म्हणले हे बरोबर आहे की त्यांना विचारलं होतं की मग माणसाला मनुष्य रूपातल्या गुरुची गरजच नाही आहे का. ते म्हटले तुमची तयारी कशी आहे त्याच्यावर ते आहे. मला जर समजा अजूनही हे नीट उलगडलं नसेल की माझ्याच ठिकाणी भगवंत आहे तर मला गुरुची गरज नाही. जर मला ते अजून पटलं नसेल, कळलं नसेल आणि अनुभवायला येत नसेल तर तोपर्यंत मात्र गुरुची गरज आहे, सगुणाची गरज आहे, नामाची गरज आहे, उपासनेची गरज आहे. तुम्हाला जे ज्ञानाचा काय जो कुठला मार्ग कर्माचा चालायचा आहे त्याची गरज आहे, पण तो शेवटी मार्ग तुम्हाला तिथेच घेऊन जाईल की तुमच्याकडे ते समाधान आहे. ह्या ठिकाणी तो मार्ग तुम्हाला घेऊन जाईल आणि खरोखरच तो तिथंच घेऊन जाईल. त्याच्यानंतर मग बाहेर तुम्ही फिरा न फिरा काही फरक पडत नाही. कारण आतापर्यंत बाहेर पडल्यानंतर किंवा कुठे ते गेल्यानंतर चारधामलाच कुठे ती शांतता मिळणार आहे, तर तसं काही नाही. आपल्या ठिकाणी ती आहे आणि प्रत्येक ठिकाणी तेवढीच आहे. आता यातून तोपर्यंत आपल्याला याची म्हणजे हे जसं यांनी सांगितलं की बाबा जोपर्यंत स्वतःतला गुरु सापडत नाही तोपर्यंत बाहेरच्या गुरुची गरज असते, असं त्याचं त्यांनी सारांश रूपाने उत्तर दिलं. तर त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी म्हणलं जर स्वतःच तुम्हाला चालायचं असेल तर स्वतः खोदत राहावं लागतं म्हणून त्यांनी विहीर खोदण्याचं एक उदाहरण दिलं. त्याची आठवण झाली म्हणून सांगतो. म्हणले आपण एक विहीर खोदतो म्हणले, आपण सर्वसाधारणपणे विहिरीला पाणी लागावं म्हणून खोदतो वगैरे असं आहे, हे त्यांच्यातलं सांगतो आहे म्हणजे. तर ते म्हणले पाणी लागावं म्हणून आपण विहीर खोदतो वगैरे, पण विहीर खोदतो म्हणजे काय करतो तर म्हणले विहिरीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये त्या जमिनीमध्ये आपण खड्डा काढतो. तर खड्ड्यामध्ये त्यावेळेलाही आकाश असतंच, फक्त आपण मधली माती बाहेर काढून ते आकाश मोकळं करतो. आणि ते काय विशिष्ट प्रकारे आपल्याला जसं काही मोकळं करायचं असेल, काय 10 फूट 20 फूट 50 फूट काय जे असेल ते मोकळं केल्यावर आपल्याला ते पाणी लागतं. ते पाणी तिथेच होतं हे कळतं आणि हे सगळं झालं की आपण थांबतो. मग काय पाणी पितो झालं म्हणले, आता काय तिथे विहिरीच आहे पाणी पितो. तेव्हा त्यात आपण साध्या विहिरीच्या प्रक्रियेमध्ये काय करतो तो खोदत जातो आणि मग आपल्या लक्षात येतं की आता तसं मनाच्या बाबतीत जरा खोदत जावं म्हणजे आज जरा खोदत गेला की तो लेअर वरचाही जाईल, हळूहळू खालचाही जाईल आणि मग शेवटी ती विभूती बनवताची आहे. ती गेल्यानंतर अरे माझ्याकडेच आहे ठीक आहे म्हणजे. आणि गुरु तरी शेवटी काय करेल की विहिरी खोदायला लावेल असं म्हणले आणि म्हणले तुम्हाला शेवटी मूळ मुद्द्याशी नेईल की तिथेच ते आहे, त्याच्यापेक्षा कुठे नाही आहे एवढंच तो काम करून घेईल. आणि ते तुम्हाला एकदा पटलं की माझ्याकडे आहे मग त्याचं काही काम उरत नाही. त्यानंतर कारण आकाशाचा ते म्हणले आकाश आधीही होतं, मातीचं पृथ्वी आधीही होती, महाभूतं सगळी आधीच आहेत म्हणले. तेव्हा ती काही तुम्ही केली नाही, फक्त ती तिथं होती ती इथे ठेवली, परत तिथली उचलून याच्यात ठेवली, याच्यापेक्षा काय होणार नाही. विहीर बुजवली म्हणजे काय केलं आणि विहीर खोदली म्हणजे काय केलं असं विचारलं. तर म्हणले काय नाही आकाश होतं ते तुम्ही भरलं ते तिकडे ठेवलं. आकाशही तेच आहे, विहीरही तेच आहे, काहीही आकार मनात कुठेही काही फरक पडलेला नाही आहे, सगळं तसंच होतं. आता काहींना असं वाटत असेल की याच्यामुळे आकाश वाढलं का वगैरे, तर आपण गणिती आहात तर आपण विनोबांचे अध्याय अभ्यास करतो, विनोबी आपल्यासमोर आहेत. तर आकारमान जे तिथलं व्यापलं होतं ते बाहेर जाऊन व्यापल्यानंतर आकाशाचं आकारमान म्हणजे जर काही असेलच तर ते तेवढंच राहणार ना. कारण जेवढं तुम्ही आतून काय किती बाय किती काय सिलेंड्रिकल काय काढलं असेल तर तेवढंच ते तिथे बाहेर ढिगारा तयार झाला. म्हणजे पृथ्वीच्या ह्याने ते व्यापलं, त्याऐवजी तिथं व्यापलं आणि इथे आकाशाने व्यापलं लगेच. हे केल्याबरोबर तिथे आकाश निर्माण झालं. तर तसं स्वतःच्या ठिकाणी ते आहेच आहे, फक्त हे जरा जगामध्ये काय फरक आहे जे शेवटी त्यात आपल्या पदामध्ये म्हटलं होतं. तर त्या अर्थाने त्यांनी म्हटलं आणि त्यांनी जे उपदेश सार लिहिलं त्या उपदेश सारामध्ये
त्याचं फक्त श्लोक फक्त म्हणून ठेवतो. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किं परम कर्म तज्जडम, ज्यांचा मूळ श्लोक आहे. तर आपल्याला असं वाटतं अनेकाने की दुसऱ्यांच्यामुळे मला सोसावं, दुसऱ्यांच्यामुळे काही सोसावं लागलं नाही. कर्म फळ देत असतं आणि कर्माचं फळ देव देत असतो, इतकं स्पष्ट त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा मी त्याचं म्हणजे हे पण तिन्ही हा श्लोकही वाचला. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किं परम कर्म तज्जडम, कर्म जड आहे, ते फल नाही देऊ शकत, त्याचं फल भगवंत देतो. ह्या 3 गोष्टी स्पष्ट पहिल्या त्यांच्या अभंगामध्ये आहेत, त्या श्लोकामध्ये आहेत. फळ खरे जीवा देव देत असे, कर्म श्रेष्ठ ना कर्म जड असे. एवढ्यावर आपल्याला लक्षात यायला सोपं पडेल ह्याच्यासाठी. फळ खरे जीवा देव देत असे. तर जर आपल्याला काही फळ पदार्थ पडलंच असेल, चांगलं असेल, वाईट असेल, काय दुःखद असेल, आपल्याला सुखद असेल, काय वाटत असेल आपल्याला ते, तर ते देवानं दिलेलं आहे एवढं लक्षात ठेवलं तरी माणूस आणि इतर सर्व समज गैरसमज सगळ्या गोष्टी बदलत पडतील. कर्म खरे जीवा देव देत असे, कर्म श्रेष्ठ ना कर्म जड असे. तेव्हा कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किं परम कर्म तज्जडम, ही उपदेश साराची सुरुवात आहे. आणि यामध्ये हा सर्व कर्माचा आणि फळाचा ज्ञानाचा सगळा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. आपल्याला कदाचित ही पुरं करता आलं तर नंतरच्या वेळेला पुरं करू आणि आज थांबू. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा, भाव भक्ती येई घरा, भाव भक्ती येई घरा, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, संत भेटी सर्व काळ, संत भेटी सर्व काळ, होई मन ते निर्मळ, होई मन ते निर्मळ, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, विश्वनाथा शुद्ध मन, विश्वनाथा शुद्ध मन, ओळखे देव सदा लीन,
तुझ्या पायाची आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण जानकी स्मरण जय जय राम